प्रश्न पहिला, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? पर्याय क्रमांक ए सरन्यायाधीश, बी पंतप्रधान, सी राष्ट्रपती, डी संसद. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संसद. प्रश्न दुसरा, बोरा वारे कोणत्या प्रदेशातून प्रवाही असतात? पर्याय क्रमांक ए अरबी समुद्र, बी अंटार्क्टिका, सी सायबेरिया, डी सहारा वाळवंट. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अंटार्क्टिका. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राच्या दक्षिणोत्तर विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक ए तेवढाच आहे, बी वेगळा आहे, सी कमी आहे, डी जास्त आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जास्त आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील साठ्यांसाठी ओळखले जाणारे नदी खोरे कोणते? पर्याय क्रमांक ए कृष्णा खोरे, बी वैनगंगा व वर्धा खोरे, सी पैनगंगा व वर्धा, डी वैनगंगा व पैनगंगा. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वैनगंगा व वर्धा खोरे. प्रश्न क्रमांक 5, लोकमान्य टिळकांनी खंडबंदींची चळवळ कोणत्या संघटनेमार्फत राबवली? पर्याय क्रमांक ए सत्यशोधक समाज, बी सार्वजनिक समाज, सी आर्य समाज, डी प्रार्थना समाज. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सार्वजनिक समाज. प्रश्न क्रमांक 6, भारताला स्वातंत्र्य प्राप्त वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक ए पंडित नेहरू, बी जे बी कृपलानी, सी मौलाना आझाद, डी राजेंद्र प्रसाद. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जे बी कृपलानी. प्रश्न क्रमांक 7, निशाचर म्हणजे काय? पर्याय क्रमांक ए अपत्य नसणारा, बी रात्री फिरणारा, सी दानधर्म करणारा, डी वरील पैकी सर्व. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रात्री फिरणारा. प्रश्न क्रमांक 8, आडकाठी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक ए मोकळीक, बी विरोध, सी सुलभ, डी अडचण. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मोकळीक. प्रश्न क्रमांक 10, काकदृष्टीने पाहणे याचा अर्थ सांगा. पर्याय क्रमांक ए वाईट परिस्थिती निहाळणे, बी निरकस पाहणे, सी बारकाईने पाहणे, डी वाईट दृष्टीने पाहणे. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बारकाईने पाहणे. प्रश्न क्रमांक 11, संमतीवय विधेयकास कोणी विरोध दर्शविला होता? पर्याय क्रमांक ए लोकमान्य टिळक, बी महर्षी कर्वे, सी सावरकर, डी आगरकर. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 12, लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांतीचे जनक असे कोणी म्हटले आहे? पर्याय क्रमांक ए न्याय रानडे, बी पंडित नेहरू, सी महात्मा गांधी, डी व्हॅलेंटाईन चिरोल. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंडित नेहरू. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे जास्त प्रमाणात आढळते? पर्याय क्रमांक ए विदर्भ, बी पश्चिम महाराष्ट्र, सी मराठवाडा, डी कोकण.
मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विदर्भ. प्रश्न क्रमांक 14, अभिनंदन ही शिक्षण कर्ज योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? पर्याय क्रमांक ए, गुजरात, बी, पश्चिम बंगाल, सी, आसाम, डी, अरुणाचल प्रदेश. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आसाम. प्रश्न क्रमांक 15, कोतवालाची निवड करण्याचा अधिकार कोणाला असतो? पर्याय क्रमांक ए, जिल्हाधिकारी, बी, उपजिल्हाधिकारी, सी, तलाठी, डी, तहसीलदार. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तहसीलदार. प्रश्न क्रमांक 16, दाब ही कोणत्या प्रकारची राशी आहे? पर्याय क्रमांक ए, भौतिक राशी, बी, आदिश राशी, सी, सदिश राशी, डी, यापैकी नाही. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आदिश राशी. प्रश्न क्रमांक 17, झेंडा सत्याग्रह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? पर्याय क्रमांक ए, 1925, बी, 1923, सी, 1921, डी, 1920. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1923. प्रश्न क्रमांक 18, कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? पर्याय क्रमांक ए, अरविंद घोष, बी, पंडित नेहरू, सी, ॲनी बेझंट, डी, श्यामजी कृष्ण वर्मा. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ॲनी बेझंट. प्रश्न क्रमांक 19, बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? पर्याय क्रमांक ए, जयप्रकाश नारायण, बी, रवींद्रनाथ टागोर, सी, सरोजिनी नायडू, डी, सचिंद्रनाथ सन्याल. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सचिंद्रनाथ सन्याल. प्रश्न क्रमांक 20, तैनाती फौजची स्थापना कोणी केली होती? पर्याय क्रमांक ए, लॉर्ड कर्झन, बी, लॉर्ड वेलस्की, सी, लॉर्ड डलहौसी, डी, रॉबर्ट क्लाइव्ह. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लॉर्ड वेलस्ली. प्रश्न क्रमांक 21, केडगाव येथे मुक्ती सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पर्याय क्रमांक ए, सरोजिनी नायडू, बी, डॉक्टर आनंदीबाई जोशी, सी, ताराबाई शिंदे, डी, पंडिता रमाबाई. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 22, भारतामध्ये हिवाळी पर्जन्य कोणत्या राज्यात जास्त असते? पर्याय क्रमांक ए, ओरिसा, बी, आंध्र प्रदेश, सी, तामिळनाडू, डी, उत्तर प्रदेश. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 23, काटेपूर्णा व नळगंगा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पर्याय क्रमांक ए, नर्मदा, बी, गोदावरी, सी, वर्धा, डी, पूर्णा. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पूर्णा. प्रश्न क्रमांक 24, तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय क्रमांक ए, कोल्हापूर, बी, रायगड, सी, सिंधुदुर्ग, डी, नागपूर. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 25, रायचूर हे क्षेत्र खालीलपैकी
कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश, बी कर्नाटक, सी तामिळनाडू, डी छत्तीसगड. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 26. सोमनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी गुजरात, डी उत्तराखंड. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा, तुमच्या मित्रांना शेअर जरूर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्ही कोणती कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहात तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. मी त्याचे प्रश्न उत्तर जरूर एका व्हिडिओमध्ये आणीन. धन्यवाद मित्रांनो.